आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य इंधन टंचाईच्या काळात ठाणे जिल्ह्यातील LPG गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर आणि अवैध साठेबाजी करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। आंतरराष्ट्रीय ऊर्जा चिंतांमुळे केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा 1968 लागू केला असून गॅस वाटपाचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे। या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे पुरवठ्यावरती परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे। ग्राहकांनी घाबरून न जाता गरजेनुसारच सिलेंडर नोंदवावे, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे। जिल्ह्यातील गॅस वितरणाबद्दल माहिती देताना उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यातील सुमारे 2,27,742 घरगुती आणि 4,430 व्यावसायिक गॅस जोडणीधारक आहेत। जिल्ह्यात 13 प्रमुख गॅस एजन्सी कार्यरत असून यांच्यामार्फत दररोज सरासरी 5,922 घरगुती सिलेंडरची तर 622 व्यावसायिक सिलेंडरची आवश्यकता असते। अवैध व्यापार रोखण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी 121हून अधिक धाडी टाकून तपासणी करण्यात आली आहे।